पदे तुला शाळेत जेवला नाही का रे काल? जसा तसा डब्बा वापस आणला, एकही घास नाही खाल्ला. आता मी काल डब्बा काढला धुवाले तर पाहिलं तर जसा तसा भाजी पोळी. आणि त्या डब्याच्या दप्तराच्या काटून किती कचरा होता चॉकलेटचा. कुठची खाल्ली एवढी चॉकलेट? कुठून आणली तुला चॉकलेट? चॉकलेट थोडेसेच तर खाल्ले मी, थोडेसे खाल्ले. पण कुठून नेले तुला? तर पैसे कुठून घेतले? दोघं जण आम्ही दिवसभर कामाला जातो आणि तुला कुठचे पैसे घेतले चॉकलेट घ्यायला? मी नव्हते घेतले, दिन्यानं आणले ते खूप सारे, तर सगळ्याला वाटले त्यानं. आणि त्यानं ना केक आणला होता, तर केक नाही भेटत का म्हणून ना भूकच नव्हती. कुरकुरे बी होते म्हणून ते खाल्ले आम्ही, म्हणून मला जेवायची भूकच नाही राहिली. शांताबाई तर शांता काकूने त्याला एवढं घेऊन नाही घेत. कुठून आणलं त्याने एवढं? ते काकूने घेऊन दिलं असं, त्याची काकू लाडाचा आहे तो काकाच्या, घेऊन दिलं असं मग त्याला. त्यांना आम्हाला वाटले कुरकुरे चिप्स आणि चॉकलेट. आज नको खाजो, डब्बा भरून दिला आहे मी, जेव जाऊ. तो काय दररोज थोडी आणन एवढा कचरा. पण त्या दप्तरात एवढे खाल्ले का ते तुला किती काढले त्यानं? असे का तुला एकट्याला दिले एवढे मोठे? नाही टीचर रागवण म्हणून आम्ही पूर्ण कचरा मी मायाच्यात ठेवला होता, म्हणून फेकासाठी ठेवला तो कचरा. जाऊ दे, झाल्या अजून गोष्टी ते. जा आता जेवता का ते जेव, आणि डब्बा बांधून ठेवलाय मी. जा शाळेत जा. हो जातो ना, चाललोच. बरं झालं मला दिन्याचं नाव आठवलं नाही, मी चोरी पकडली असती. आज बरोबर चॉकलेट लपून ठेवून द्यायला लागेल चांगले. आज काही चॉकलेट नाही मागत मी, कुरकुरे आणि चिप्सच मागतो फक्त. चाल जातो, पहिले दुकानातून जावं लागेल ना. आई मी चाललो शाळेत. अरे जेवत नाही का? नाही जेवीन मी शाळेतच, डब्बा ठेवला ना. चल आज दुकानात जातो, पदे येईन त्याला आणखीन चॉकलेट द्या लागेल. तिची उभी आहे का इथं, आता मिरची संग बोला लागेल. काल मी तिला असंच हाकललं, तेही कामाची चीज आहे. कुठं चालली मिरची? तुम्हाला काय करायचं आहे? मी कुठेही जाऊ? तू कशी काय कुठेही जाशील? ते असं काल बोलली नाही म्हणून रागला का तुले? अहो काल मी खूप घाईत होती, मग तुला म्हणलं मी चांगल्यानं सांगीन सगळं गोष्ट. सांगा ना तर मग. नसन सांगायचं तर नका सांगू, चालली मी. अहो इकडेच ये. भीतीले बी कान राहते म्हणते, आपण तर चौकात उभा आहे, रस्त्याला बी कान राहते. सांगा मग. ते पोरं तर लहानचं आहे ना, शाळेत नाही जात. तो नाही का आपला दिन्याचा बाप महादेव मास्तर, शांताबाईचा नवरा, तो त्याच्या शाळेत आहे का नाही नोकरीवर. तर त्याच्या शाळेमध्ये आली म्हणते नवीन मास्तर येईन, चांगली आहे म्हणते गोरी गमटी. तर त्याच्या संगतचं टाका भिडणं सुरू आहे. काय बी बोलता का पद्मावहिनी? कोणावर काही बी आळ घेता? मी काय घेऊ आळ कोणावर काही? मी तर डोळ्या देखत पाहिले एक वेळा, मी चहा घेऊन गेली तिथं. तर आता आणखीन पाहिलं शांता काकू मावरच उलटी बोलली, राहू दे तुला काय करायचं आहे. मग आता मी काही नाही एक प्रूफ शोधून राहिली. त्या दिवशी त्याच्याच तयारीच होती मी, म्हणून तुमच्या संग बोलली नाही. प्रूफ म्हणजे? प्रूफ नाही जी, प्रूफ म्हणजे पुरावा. कोणता पुरावा करणार आहे? तुमच्या बोलण्याच्या नाही काही समजत नाही. मी ठेवला एका जणाले पुरं पायतीवर. तर त्यानं मला काल सांगितलं का एका डब्यात जेवले म्हणून, म्हणजे तिने डब्बाच नव्हता आणला आणि त्या महादेव सरच्या डब्यात जेवली बा. एवढं सारं कोण सांगते तुम्हाला? सांगते मग मी, काय त्याचं नाव नाही सांगत, काही जास्त नाही करावं लागत मला. 2 चॉकलेटची गोष्ट. चॉकलेटनं कोण काम करते तुमचं? ते जाऊ द्या मिरच्या ताई, मिरची हां ते जाऊ द्या. चला मी जातो, मला आणखीन जायचं आहे. आणखीन आरामात बोल जा, ये जा मग दुकानात. पद्मा वहिनीले कोण काम करते चॉकलेटात? काही बी सांगते पद्मा वहिनी, खोटं खातं. छाया बाई येऊन राहिली. छाया कुठं चालल्या छाया ताई? तू कुठं चालली मिरची? मी कुठं नाही चालली, मी अशीच बाहेर उभी होती. मी पाहून राहिली कामाले वावरात, तर पाणी आणायचं काम नाही आहे. तर शांत काकूच्या घरी म्हणते बेटी सारवायची आहे, तर त्या बाया येणार होत्या, आल्याच नाही म्हणते.
जाऊन पाहतो म्हणलं. आपला दिवसभराचा रोज पकून जाते. पाया नसन आले आता देतो म्हणलं सारून. कोठ्यातली जागा आहे म्हणजे ते मालपाणी ठेवते तिथं. तर सुन्यानं सारवाच आहे म्हणते. तुला एक गोष्ट सांगू का छाया? कोणती गोष्ट? मला ना पद्मा भेटली होती. तर पद्मा मला सांगे का त्या महादेव सराचं कोणा मास्तरीन संग टाका भिडलं. काय ऐकतं त्या पद्माचं? माहिती आहे ते इच्छा धरून तिथं आणते, काही आणते, काही मागत तिथेच बदनामी लावली. तिच्याजवळ फुलूप आहे म्हणते. ते म्हणे 2 चॉकलेटचं काम म्हणे फुलूपवाल्याचं. काय म्हणे म्हणता? 2 चॉकलेटचं फुलूपवाला म्हणजे पुरावावाला? हो, तिनं कोणाला तरी कामी लावलं म्हणते. अशी म्हणे ती आताच गेली इथून. जाऊ दे, आपल्या काय करावं लागते. म्हणजे तिला सांगा ना शांताबाईनी हातून सिनेमावर घोरपिडा, तेव्हा समजून तिले. शाळेत कोणी कोणाची मदत करते, आम्हालाही सांगितलं होतं तिने तसंच. जाऊ दे, माना नको सांगजो. चालली मी घरी. मग पोलगं लढून राहिलं होतं. हो जा. ती पद्मा हात धुवून लागली बाप्पा. त्याचं करा काय लागते हिले. थोडंसं सांगा लागेल मला शांता काकूले. आलेच नाही का ती काकू ते बाई आज? नाही आल्यास तर नाही. तू कशी काय आली पण? आली तर चांगलं झालं म्हणा. बस नाही आहे ना? नाही मी बसायला नाही आली काकू. मला ना चंदानं सांगितलं काय का तिच्या घरावरच्या त्या 2 बाया जाणार होत्या. तर त्या नखरेच करून राहिल्या म्हणे जासाठी. म्हणून मी म्हणलं मला काही काम नाही आहे. तर नसन तर मी करू का? पण तू एकटी किती करशील? चंदा म्हणे मी हातभार लावला म्हणे मी पटापट काम करून येतो म्हणे. आम्ही दोघी मिळून करून घेतो. किती दिवसाचं काम आहे? 2-3 दिवसाचं काम असेल. आता वावरातलंही काम नाही आहे. हो कर लेखाले मग तसंच कर. पहिलेच म्हणलं तर 2 दिवसा अगोदर तर झालंही असतं. जाऊ द्या ना, करतो ना. टाकलाय का चुना मोरू? 2-3 दिवस झाले टाकलाय. त्यात कलर टाकूनही मिसळले मी मगाशी. कसं आहे ना तुमच्या घरी? आहे ना. काऊन बरंच म्हणून राहिली? ब्रश नाही म्हणलं. मी जे संग बोलून आली. बरं झालं मला मिरचीहून आठवण आली. मिरची भेटली ती रस्त्यात. तर ते सांगे पद्मावहिनी म्हणे काही काही सांगून राहिली म्हणे. पद्माचं मला काही नक्की करावंच लागते आता. आणखीन एक गोष्ट समजली का तुम्ही आता काय माहीत कोण आणते शाळेत चॉकलेट होतं. पदाजवळ चॉकलेट होते आणि मी म्हणलं कोण दिलं तर दिल्याने दिले म्हणे चॉकलेट. एवढे मोठे चॉकलेट दिल्याने आणले ते कुरकुरी हे ते. मी म्हणलं शांता काकू त्याला तेवढे चॉकलेट खाऊ देत नाही, त्याचं पोट खराब होते. तर तिचे काका काकू आहे म्हणे लाडाचे दिले असेल म्हणे त्यानं. आणि मला तर काल दिल्या म्हणे चॉकलेट घेऊन मागे. पद्या किती मोठी चॉकलेट आणते म्हणे. चांगले कुरकुरे महागवाले चांगलं सगळं आणते म्हणे. तो तर खातेच खाल्लं म्हणे, जेवला बी नाही म्हणे. काय बोलता तुम्ही? पद्या दिन्याचं नाव सांगते, दिन्या पद्याचं नाव सांगते. पण त्याच्याजवळ ना खूप सारे होते. जेवलं नाही काल डब्बा दशांत तसा आणला. त्याने म्हणले मी जेवला काऊन नाही. दिन्यानं कुरकुरे बिस्किट काय म्हणे बाई केकचं बिस्किट ते आणलं होतं म्हणे. काय माहीत बा. दिन्या म्हणे पद्यापाशी खूप सारी चॉकलेट आहे म्हणे. म्हणले मी छाया एवढी बिचारी मरमरून काम करते आणि एवढे पैसे देईन का त्या दिन्या पद्याला चॉकलेट घ्यायला. अरे एक गोष्ट आणखीन आठवण आली शांता काकू. ते मिरची म्हणे का तिनं आणखीन एक जण पुरावा जमा करायसाठी कोणाला तरी लावलं आणि काल बी केला पुरावा. आणखीन 2 चॉकलेटचं काम होते. तुला काही लक्षात येऊन राहिलं का? तू म्हणतो पोट्ट्याच्या दप्तरात चॉकलेट भेटून राहिले आणि ते म्हणते म्हणे का 2 चॉकलेटांना काम होते. म्हणजे तिनं कोणाला तरी पोराले कोणाला चॉकलेट देणं चालू केले आणि चॉकलेट देऊन काय पत्ता काढायला लावला. तर समजलं आलं लक्षात? हो काकू बरोबर आहे. पद्याला लावलं असन का दिन्याला लावलं असन का कोण असन का चॉकलेट देऊन राहिले आणि काही समजून नाही राहिलं. हे तुमच्या दिन्याला तर नाही लावणार चॉकलेट देऊन का मी? हो दिन्या म्हणे पद्याने चॉकलेट आणले होते. पद्याला तर नसेल लावलं का मी? काही खरं नाही. लय चॉकलेट होते काकू त्याच्याजवळ. तर जाऊ दे ते सफेदीचं. मी चालली शाळेत पहिले. थांब जास्त घाई नको करू छाया. थांब पहिले आपल्याला पत्ता लावू दे कोणाला दिले काय दिले. तडीने निर्णय नको घेऊ तू. पहिले त्याला शाळेत नेऊ दे. त्याला प्रेमाने विचार. मी बी विचारतो दिन्याले आणि चंदाली सांगतो का ग्रीष्माला विचारून पाय चॉकलेटचं काय आहे प्रकरण. आणि मग पद्मा आहे आणि मग मी आहे. पण तिनं जर पद्याला चॉकलेट देऊन हे सांगितलं असेल का काय पाहायला सांगते तर
पण तिला तर मी झोडपतोच चौकात मग. थांब पहिले छडा लावू दे काय आहे तर मग बघू आपण. चल चहा केला आहे मी, चहा पिऊन घे आणि मग कामी लाग. मग आपण संध्याकाळी विचार करू. चंदा बी येते, चंदा संग लढून पाहू काय आहे तर दुकान की. काकू